नमस्कार। आज दिनांक 28/2/2026 वार रविवार केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। आज खऱ्या अर्थानं मालाची आवक वाढली। आज हे आपण पाहत असाल आवक वाढून सुद्धा रेट वाढले। आज जो तेलेचा माल आहे थोडा थोडा तेलेचा असून जागेवरती तो माल विळून काढणारा शेतकरी आज 190 रुपये किलो पर्यंत माल हा विकत असताना त्यातला थोडा थोडा माल हा 280 रुपयापर्यंत विक्री झाला। 280-300 रुपये जरी माल गेला तरी अजून शेतकरी विरळत आहेत आणि चांगले माल पाठीमागे ठेवतात। आणि गोटी पाहिली तर 122-125 रुपयापासून साधारणतः 200-250-300 रुपयाचा जर रेट आपल्याला मिळत असेल तर तो जागेवरून जाणारा माल 140-150-160 रुपयाचे सौदे त्यातनं मालाचं नुकसान होतंय देताना का फायदा होतोय हे पाहणं गरजेचं आहे। मी वारंवार सांगतो की शेतकऱ्यांनी गडबडून जाऊ नका। ह्या वर्षी मालाचं प्रमाण खूप कमी आहे। काल नाशिकमध्ये प्रचंड आवक झाली, म्हणजे 4 ते 5 हजार कॅरेट येऊन सुद्धा हलक्या मालाचं प्रमाण हे जास्त होतं, तेलांचं प्रमाण जास्त होतं, पाणी कमी होतं आणि अशा परिस्थितीत सुकलेले माल बाजारात मला पाहायला भेटले। परंतु आज पुण्यामध्ये चांगल्या मालाची आवक प्रचंड झाली। परंतु त्याच्यामध्ये काही मी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की बिस्किट कलर मध्येच माल तोडा। तर बिस्किट कलर मध्ये माल तोडत असताना आज ही गुटी 122 रुपये ते वर 270 रुपये किलो पर्यंत माल विकला गेला आणि शेतकऱ्याला जागेवरती 170-180 रुपये मागतायत, पण त्यातनं रिजेक्शन निम्म्याला निम्म होते। अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी भावना मला बोलून दाखवल्या। तर मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की मधल्या काळामध्ये आपल्याला थोडासा माल कमी जास्त आपल्याला काढायला लावला असेल तरी तो माल विरून गेल्यामुळे आता चांगले माल पाठीमागे राहिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला पैसे बनवायचे आहेत। जर जागेवरती योग्य रेट मिळत असेल तर नक्की जागेवर द्या, परंतु जागेवर योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठी आज बरेचसे शेतकरी नवीन मार्केटला आले होते आणि त्या मार्केटला येऊन त्यांनी अभ्यास केला आणि जागेवरचा जर योग्य असेल तर नक्कीच द्या सांगतोय। परंतु ते सांगतोय की अजून जागेवरती एवढा रेट मार्केट एवढा मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना जे हवालदिल झाले होते आणि मधल्या काळात जे अफवा सोडत होते की मार्केटला डाळिंबयार्ड पाडलेलं हे डाळिंबयार्ड सुसज्ज आहे आपल्या सेवेसाठी, आणि मी सांगत होतो की मधल्या काळात काही अतिक्रमाची जरी कारवाई झाली असेल तर ती पुन्हा पूर्वपदावरती येऊ शकते। त्यामुळे कुठला गाडीवाला काय सांगत असेल तर एकच की माझ्याकडनं कमिशन भेटत नाही, त्यामुळे जर कुणी आपल्याला काही जर दिशाभूल करत असेल तर मोकळं या आणि आपली परिस्थिती या मालाची काय भाव जाईल आणि पेमेंट सुद्धा आपण ताबडतोब देतोय याचा सुद्धा अभ्यास करा। एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।